सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 मे 2026 पावर्ड बाय विवोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. 15 दिवसात अधिकाऱ्यांना जाब विचारणार आमदार शशिकांत शिंदे. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण तापले. सातारा जिल्ह्यात सध्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण चांगले तापले असून आरोप प्रत्यारोपणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी येत्या 15 दिवसात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आमदार शशिकांत यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत हक्काच्या पाण्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात मतांसाठी अवास्तव खोटी आश्वासनं देण्यात आली. विशेषतः पाण्याबाबत कोणतीही वस्तू न पाहता मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करणे अशक्य ठरत असल्याने जनतेशी दिशाभूल केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. झेडपी राडा प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी विभागीय आयुक्तांची 15 दिवसांची मुदत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवर झालेल्या राडा प्रकरणी दाखल तक्रार सोमवार दिनांक 4 मे रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी पार पडली. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्षतेचे संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने विभागीय आयुक्तांनी सर्व पक्षकारांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. अनिल देसाई, संदीप मांडे यांच्यासह इतर सदस्यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. नसरापूर प्रकरणाने साताऱ्यात संतापाची लाट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद महिला गटाचे निवेदन. भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुरडीवर झालेला अत्यंत क्रूर अत्याचार व हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडी सातारा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये आरोपीविरुद्ध जलद गतीने न्यायालयात खटला चालून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीचा पूर्व इतिहास लक्षात घेता प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळू शकली असती, असा आरोपही महिला आघाडीने केला आहे. यासोबतच अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर सतत नजर ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवा. संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश केलपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदच्या हिवताप विभागाची मनमानी. 300 कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. आरोग्य संचालकांच्याकडून जिल्हा परिषदेतील डॉक्टर संजय कुमार यांचे चौकशीचे आदेश. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सीओ आरोग्य विभागाकडे लक्ष देणार का? सातारा जिल्हा परिषदेतील हिवताप विभागातील प्रशासकीय दिरंगाई कथित मनमानी कारभारामुळे सुमारे 300 आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून वेतनापासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. डॉक्टर संजय कुमार हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने प्रशासकीय कामकाजात असहकार्य करत असल्याने वेतन प्रस्ताव रखडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे येथील आरोग्य सेवा सहसंचालकांनी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संजय कुमार यांची चौकशी दिली असून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सीओ आरोग्य विभागाकडे लक्ष देणार का, असा सवाल विचारू जाऊ लागला आहे. नशेखोर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे. कराड तालुक्याचा घेतला आढावा. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निखिल पिंगळे यांनी कराडचा दौरा केला. रविवारी सायंकाळी त्यांनी कराड शहर, कराड तालुका पोलीस ठाणे, सैदापूर आणि मलकापूर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली आणि नशेखोर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. साताऱ्यात पाणी टंचाईचे संकट घडत. पाणी जपून वापरा. अपव्यय केल्यास पालिकेकडून कारवाई. उन्हाळ्याची झळा तीव्र होत असताना आणि यंदाचा पावसाळा अपुरा ठरल्याने सातारा शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. उरमोड आणि कास धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्याने घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना आता तरी सावध व्हा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. कराडजवळ महामार्ग महापदरीकरणाला मंद गती. सेवा रस्ते अपूर्ण. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याबाबत वाहन चालकांमध्ये शंका. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कराडजवळ सुरू असलेल्या महापदरीकरणाच्या कामाला अपेक्षित गती नसल्याने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याबाबत शंका आहे. दरम्यान कराड कोल्हापूर नाका ते कालेफाटा या दरम्यान सेवा रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण, वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून अपघाताच्या घटना घडत आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र एकूण कामाचा वेग कमी असल्याने पावसाळी पुलाचे काम होईल का, याबाबत प्रश्नाचे निर्माण झाले आहे. कोरेगाव रेल्वे स्टेशन समोर आग. सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वायर जाऊन तांबे काढण्याचा प्रकार आणला. सातारा तो राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन समोर सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वांगणा नदीकाठी काही युवकांनी तांबे काढण्यासाठी इलेक्ट्रिक वायर जाळल्याने झाडाझुडपांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. वेगाने पसरलेल्या आगीमुळे काही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र साताऱ्यातून आलेल्या अग्निशमन दलाच्या दोन्ही बंबांनी आणि त्यावरील जवानांनी प्रसन्न राखत आग आटोक्यात आणली. कोरेगाव पोलिसांनी देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. वाहतूक कोंडी. वाईकरांच्या रोजच बोकांडी. प्रवासी वाहनचालक त्रस्त. अपघात वाढले. पोलिसांकडून उपाययोजनांचा ठेंगा. ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाचे असलेले वाई शहर सध्या भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात आहे. नागरिक अक्षरशः त्यामुळे हैराण झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर कुठेही बेधडक वाहन पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.
रस्त्याच्या कडेला अवस्थित पार्किंग, अरुंद रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यामुळे वारंवार ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून दुचाकीस्वारांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त आमदारांनी त्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. काही ठिकाणी ते मोबाईलमध्ये गुंतलेले किंवा गप्पांमध्ये रमलेले दिसतात. ट्रॅफिक जामकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.